नमस्कार. आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय चटपटीत गुळ आंबा. यासाठी इथे 1 किलो कैरी घेतलेली आहे. या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैऱ्या. कैऱ्या धुतल्या गेलेल्या आहेत. एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊयात कैऱ्या. कैऱ्या कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत 2-3 वेळेस. सगळ्या कैऱ्या पुसल्या गेलेल्या आहेत. आता कैऱ्यांचे देठ काढूया. कैरींची साल काढून घ्यायची आहेत आणि कैरी घ्यायची, साल काढलेली ती किसून घ्यायची आहे. पूर्ण कैरी किसली गेलेली आहे. 1 किलो कैरी होती, त्यासाठी 1 किलो गूळ घेतलेला आहे. पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमच तूप टाकलं आहे. 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. 1-2 लवंग टाकायचे आहेत. यामध्ये आपण किसलेली कैरी टाकूया. तितकीच कैरी आहे तेवढाच आपण गूळ घालतोय. यामध्ये 1 किलो गूळ आहे. आता एकजीव करून घेऊया. कैरी आणि गूळ व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊ गूळ आंबा. 5 मिनिटांसाठी शिजवला होता. छान झाला आहे गूळ आंबा. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा गूळ आंबा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.